चंदनापुरी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, चौकशी अहवालात सरपंच व ग्रामसेवक दोषी। चंदनापुरी ग्रामपंचायतीचा बेकायदेशीर व मनमानी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। सरपंच भाऊसाहेब रहाणे व ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करीत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही पूर्व मान्यता न घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम केल्याचे अधिकृत चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात ग्रामस्थ आकाश सोमनाथ रहाणे व श्याम विजय रहाणे यासह अनेक शेतकऱ्यांनी दिनांक 16 व 18 जून 2025 रोजी वरिष्ठ कार्यालयात लिखित तक्रार दाखल केल्या होत्या। चौकशी दरम्यान सदर संरक्षण भिंतीचे बांधकाम रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे असल्याचे निदर्शनास आले। भूमापन उतार्यानुसार संबंधित जमीन स्मशानभूमीसाठी आरक्षित असतानाही बांधकाम सुरू केले। वरिष्ठ प्रशासनाने वारंवार नोटिसा व पत्र व्यवहार केल्यानंतरही ग्रामपंचायतीने कोणताही खुलासा सादर केला नाही। या सर्व प्रकरणात सरपंच व ग्रामविकास अधिकारी पदाचा गैरवापर, आर्थिक नियमांचे उल्लंघन आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा शिस्त नियम 1967 नुसार कारवाईस पात्र असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। ग्रामस्थांनी वरिष्ठ प्रशासनाकडे त्वरित कठोर कारवाई तसेच ग्रामपंचायतीच्या पूर्ण कारभाराची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की चंदनापुरी ग्रामपंचायतीत सरपंच भाऊसाहेब रहाणे व ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय जमिनीवर बेकायदेशीर संरक्षण भिंतीचे बांधकाम केलं, शासकीय निधीचा गैरवापर केला, शेतकऱ्यांचा शेतीमार्ग जाणीवपूर्वक बंद केला आहे, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय। या प्रकरणातील चौकशी अहवालात सर्व बाबी सिद्ध झाल्या आहेत, त्यामुळे दोषींवर निलंबन व फौजदारी कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांचा रस्ता त्वरित खुला करण्यात यावा, बेकायदेशीर संरक्षण भिंत तोडण्यात यावी, ग्रामपंचायतीच्या सर्व कामांची स्वायत्त चौकशी करण्यात यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत। महासत्ता न्यूज, संगमनेर।